बॉस जे मॅडमशी काहीच कॉन्टॅक्ट होऊ शकत नाहीये. टेक्नोने सगळे प्रयत्न केले. मला वाटतं ते अजूनही पोलीस स्टेशनमध्ये आहेत. मग मला आता पोलीस स्टेशनमध्ये जावंच लागेल. तू पोलीस स्टेशनमध्ये जाणं सेफ नाहीये. तिकडे मीडिया असेल आणि मीडियाला जर कळलं की खांडेकरांची मोठी सून तिथे आली आहे तर ते तुला जागेवरून हलू सुद्धा देणार नाहीत. बॉस, तुझ्या स्टेटमेंटमुळे आधीच घरात खूप प्रॉब्लेम चालू आहेत. कौशिकी ताईने सुद्धा सांगितलं की याबद्दलची चर्चा आपल्याला बाहेर नाही करायची आहे. मीडियाला फेस करणं सध्या सेफ नाहीये आपल्यासाठी. तुला खरंच ही रिस्क घ्यायची आहे का? रिस्क तर घ्यावीच लागेल ना केदार. आपण थोडी वाट बघूया. त्या स्वतःहून आपल्याला फोन करतील. नाही, आपण अजून जास्त वेळ नाही घालवू शकत. जे मॅमची पुढची मूव्ह काय आहे हे आपल्याला कळायलाच हवं. हे बघ, युवराज गुन्हेगार आहे आणि त्याला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळायलाच पाहिजे, मला माहिती आहे. पण जे मॅमच्या एका मूव्हमुळे आपल्यासमोर एवढी मोठी संकट येऊन उभी राहिली आहेत. आता या केससाठी घरातनं बाहेर पडणं सुद्धा आपल्यासाठी खूप अवघड होऊन बसणार आहे. घरात आधीच सगळ्यांचे आपल्याबद्दलचे गैरसमज वाढत चाललेत. अजून गोंधळ व्हायच्या आधी आपण हे सगळं सावरायला हवं आणि त्याच्यासाठी मी पोलीस स्टेशनला जाणं खूप गरजेचं आहे. बॉस, या सगळ्याची गरज नाहीये. केदार, तू आत्ता माझी एक बायको म्हणून काळजी करतोयस, पण आत्ता तुझी बॉस म्हणून मला तुझ्या सपोर्टची जास्त गरज आहे. प्लीज प्लीज. गुड, आलेच मी.